अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चं वारं आपल्याला सध्या वाहताना दिसत आहे। अशा वेळेस अनेक उमेदवार आपापल्या उमेदवारीचा दम सिद्ध करण्यात लागलेले आहेत। आता आपण सध्या आहोत कांदानगर परिसरात आणि इथे महायुतीच्या अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवार सुलभाताई खोडके यांची जन आशीर्वाद यात्रा यामध्ये आपण सहभागी झालो आहोत। आता बघायचं आहे की सुलभाताई खोडके यांना जन आशीर्वाद किती मिळतो आणि इच्छुक उमेदवार आहेत। सध्या अमरावतीसाठी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याच पक्षाने कुठल्याच उमेदवाराचं नाव उघड केलं नाही। अशा वेळेस सुलभाताईंचा हा जन आशीर्वाद यात्रा एक प्रकारे प्रचार यात्रा चालू झालेली आहे आणि त्यांनी जनतेशी संवाद साधणे जनतेला भेटणे चालू केले आहे। आपण या जन आशीर्वाद यात्रेत आहोत आणि आपल्या सोबत आहेत सुलभाताई। आपण ताईंना विचारू की ताई तुम्हाला एकतर या येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला सांगा की आता ही निवडणूक 2024 आहे याची कशी तयारी तुमची आहे? दोन अडीच वर्षापासून या ठिकाणी मतदारसंघामध्ये 2-2.5 वर्ष कोरोनात गेले आणि पुढच्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी कामाला सुरुवात केली। प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये मी फिरत आहे, विकासात्मक कामं करत आहे। त्यामुळे लोकांशी सर्वांशी माझा संपर्क येत आहे। आता निवडणूक लागली, आचारसंहिता लागली आणि त्यातून निवडणुकीच्या वार आजपासून फॉर्म चालू आहे। म्हणून आपल्या कॉलनीचे लोक आपल्या मतदारसंघात भेटलं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे। म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून मी प्रत्येक कॉलनीमध्ये जातो, प्रत्येक कुटुंबाशी भेटण्याचा संपर्क या ठिकाणी साधत आहे आणि त्यातून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मला मतदान करावं, आशीर्वाद द्यावं असं या संदर्भात मी सर्वांशी भेटीगाठीच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क साधतो। ताई सध्या जोपर्यंत माहिती आहे की अमरावतीसाठी सध्या कुठल्याच पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाही आहेत आणि अशा वेळेस तुमचा हा जन आशीर्वाद यात्रा म्हणजे एक प्रकारे प्रचार यात्रा आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला आंतरिक माहितीनुसार तुमचं नाव कन्फर्म आहे असं तुम्हाला यावरनं सिद्ध करायचं आहे का? 100% माझं तिकीट कन्फर्म आहे आणि मला तिकीट मिळणार आहे आणि मी निवडणुकीला उभी राहणार आहे। आणि तुम्ही तुमचं निवेदन कधी सादर करणार आहेत? येत्या 2 दिवसात। अच्छा, त्यासाठी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या निवडणुकीसाठी सिटी न्यूज परिवाराकडे खूप खूप शुभेच्छा। या होत्या सुलभाताई खोडके, अमरावती विधानसभा मतदारसंघातील अमरावती साठीच्या उमेदवार आणि त्यांचं असं ठाम मत आहे की तिकीट मला मिळणार आहे आणि मी नक्कीच राष्ट्रवादी अजित पवार गटाची या अमरावतीची कन्फर्म उमेदवार आहे आणि येत्या 2 दिवसात मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि अमरावतीकरांचा मला भरघोस असा प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास या उमेदवारामध्ये आता आपण चर्चा करत असताना बघितला। तुम्ही बघू शकता त्यांच्यासोबतचा त्यांचा हा असलेला जनतेची साथ। सध्या आपण आहोत कांतानगर परिसरात। या कांतानगर परिसरातून आमदार सुलभाताई खोडके यांचा हा जन आशीर्वाद यात्रा सध्या जाते आहे। यामध्ये कांतानगर, ITI कॉलनी, शांती विहार कॉलनी, विसावा कॉलनी, मिरज पार्क, परांजपे कॉलनी, ख्रिस्त कॉलनी इत्यादी भागातून ही जन आशीर्वाद यात्रा मार्गस्थ करणार आहे, जनतेशी संवाद साधणार आहे, त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत पुढच्या वाटचालीसाठी। शेवटी सर्व निर्णय हा मतदारांचा असेल। आता बघायचं आहे की या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार कुणाच्या सोबत राहतात, कुणाच्या पदरात विजय येतो, आता हे फक्त मतदाता ठरवेल। कांतानगर परिसरात आमदार सुलभाताई खोडके यांची ही जन आशीर्वाद यात्रा।
दोन मिनिटं. आताच आपण बघितलं की कांतानगर परिसरात आमदार सुलभाताई खोडके यांची जन आशीर्वाद यात्रा ही भ्रमण करते आहे. आणि नुकतंच आपण बघितलं की या परिवाराने सुलभाताईंचं खुल्या हाताने स्वागत केलं, शाल औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. आपण यांच्याशी चर्चा करूयात. आपलं नाव सर? माझं त्यांचं काय आपले उल्ले आहे. हा, तुम्ही सुद्धा आता सहभागी होतात, तर मला एक सांगा. जावई आहे त्यांचा. अच्छा. तर आता ज्या पद्धतीने सुलभाताईंचं स्वागत झालं, म्हणजे एकंदरीत तुमचा भावी जो लोकप्रतिनिधी आहे, तर तुम्ही इथे हे सांगत आहात की तुमचा भावी प्रतिनिधी हा सुलभाताईच आहेत म्हणून. आम्ही सोबत भावी प्रतिनिधी समजतो. मला सांगा, लोकप्रतिनिधी तुमचा निवडत असताना तुम्ही काय गुण आपल्या प्रतिनिधीमध्ये बघता? नाही, कामाच्या प्रती किती त्यांना आवड आहे आणि किती कामं त्यांनी ओढून आणले. सगळ्यात मोठं काम म्हणजे पाणी पुरवठा योजना. इतकी मोठी पाणी पुरवठा योजना ज्या पहिल्यांदा आम्ही पाहिलं, ही योजना आणताना किती त्रास झाला. त्या मानाने यावेळेस ही खूप कमी वेळात काही योजना आणि सगळ्यात अमरावतीसाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि फक्त हे काम बघता तुम्ही सुलभाताईंना मतदान करणार आहात? हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यांचं जे लोकांशी वावर आहे, भेटीगाठी आहे आणि ग्राउंड टू अर्थ आहे मॅडम. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कोणीही कामासाठी धावून येतात. इव्हन संजीव भाऊ सुद्धा नेहमी आमच्या सहवासात राहतात. आपलं नाव? मी दीपक गुर्दे. मला सांगा, लोकप्रतिनिधी निवडत असताना तुम्ही काय गुण त्या लोकप्रतिनिधीमध्ये बघता? मॅडम एकदम त्या ग्राउंड टू अर्थ आहेत, कोणालाही भेटतात, कोणाचंही काम करतात आणि कधीही तुम्ही जा तर ते काम करतातच तुमचं, कधी अवेलेबल असतात. आणि असंच आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे जो जनरल माणसाच्या अवेलेबल राहतो. म्हणजे एकंदरीत लोकप्रतिनिधी निवडत असताना तो सामान्यांसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी हवा. जेव्हाही तुम्ही तुमच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाल, तेव्हा तुमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे वेळ हवा. तुमच्या समस्या समजून घेऊन त्यावर काहीतरी तोडगा काढणारा लोकप्रतिनिधी हवा, असं एकंदरीत या इथल्या लोकांचं मत आहे. आपण आता पुढे जाऊया. सुलभाताईंची ही जन आशीर्वाद यात्रा कांतानगर परिसरातनं भ्रमण करत, घरोघरी भेटी देत, लोकांना आशीर्वाद मागत पुढे जाते आहे. आशीर्वाद मागितला जातो आहे की विधानसभा निवडणूक 2024 मध्ये तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी असू द्या, जेणेकरून या निवडणुकीत सुद्धा माझ्या पदरात विजय येईल, यश पडेल आणि मी पुढची तुमची भावी आमदार असेल, असाच एक संदेश या माध्यमातून सुलभाताई खोडके या परिसरातील जनतेला देत आहेत. आपलं नाव? प्रशिता आढव. मला सांगा, आता हा जन आशीर्वाद यात्रा सुलभाताईंची इथून गेली आहे आणि सुलभाताईंनी तुम्हाला आशीर्वाद मागितलाय, या निवडणुकीत पाठिंबा मागितलाय, काय तुमचं मत आहे? सुलभाताईंनाच पाठिंबा असणार आहे आमचा. अच्छा, म्हणजे तुमच्या भावी नेता या सुलभाताईच असतील? असणार आहे आणि ऑलवेज असणार आहे आमच्या. आताच नाही, मागे होत्या, आताही राहणार पुढे. मला सांगा, तुमचा जनप्रतिनिधी, तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडत असताना काय त्या प्रतिनिधीमध्ये तुम्ही गुण बघता? जो जमिनीवर पाय ठेवून चालणारा असावा आणि जनतेत मिसळणारा असावा आणि जनतेला सहकार्य करणारा असावा, आणि तशा त्या आहेत. आपलं नाव? म्हणजे संगीता पाटील. ते कसं गोरगरिबांकडे लक्ष देतात, आमच्या इकडले कामही खूप केले आणि आमचे खूप वर्षापासूनचे संबंध आहे. आम्ही त्यांच्या पाठीशीच आहे. ते म्हणजे सगळं आमचं आहे, कॉलनी आमची पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे नातेसंबंध जपणार आहात मतदान करताना? नातेसंबंध पण नाहीये, पण संबंध जे कार्य करतात, ते काम करतात, त्या तेवढंच संबंध आहे. नातेसंबंध वगैरे नाही, नात्याचं नाही. लोकांमध्ये मिसळून काम करणार आहेत त्या, आणि ते जनतेचं खरोखर काम करणार आहे. म्हणजे समाज ऋणातून बांधलं गेलेलं नातं तुम्हाला जपायचं आहे आणि एक योग्य असा तुम्हाला उमेदवार तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे, आणि म्हणून तुम्ही
ताईंचं समर्थन करून त्यांना या निवडणुकीत विजय करून देणार आहेत. तर या कांतानगर परिसरातील हे रहिवासी यांचं मत आपण घेतलेलं. यानंतर पुढच्या रहिवासींकडे आपण येऊयात. तर काका, आपलं नाव? मनोहर कृष्णराव काका, तुमचं वय किती? 87. मला सांगा, आता ही निवडणूक म्हणजे ही जन आशीर्वाद यात्रा सुलभाताईंची इथून गेली आहे आणि ही विधानसभा निवडणूक 2024 आता होते आहे. तर तुम्ही मतदान कुठल्या पक्षाला तुम्ही समर्थन करता की काम करणाऱ्या प्रतिनिधीला तुम्ही समर्थन करता? काम करणारा प्रतिनिधी. म्हणजे तुम्ही आता ताईंना जे सगळे एकंदरीत मी मतं घेतली आहेत, सगळ्यांचं मत होतं की आम्ही ताईंनाच मतं करू, तुम्हीही त्याच मताचे आहात? काय बघून तुम्ही लोकप्रतिनिधीला मत करणार? आमचे शेजारी आहेत ते राधानगर मध्ये. म्हणजे तुम्ही शेजार धर्म निभावणार का? काम करणारे. अच्छा, बरं. आपण आता पुढे, आपलं नाव? रुपाली नितीन दातीर. मला सांगा की तुम्ही मतदान करताना आपला लोकप्रतिनिधी, आपला नेता निवडताना, एकंदरीत म्हणेल की नेता म्हणजे काय, तुम्ही काय समीकरण मांडाल नेत्याचं? म्हणजे ज्या आपल्या समस्या असतात त्या योग्य प्रकारे हे निभवतात. त्यावर आपण त्यांना मतदान करतो. म्हणजे आपल्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा देऊन असा जो नेता असेल त्यालाच आपण मतदान करून, आपण एक मतदाता म्हणून तुम्ही निवडणुकींकडे कसं बघता? म्हणजे तुम्हाला वाटतं का की एक मतदाता म्हणून आपण जे मतदान करतो ते योग्य, आपलं मत त्या पदरी पडतं, योग्य उमेदवाराच्या पदरी पडतं? नाही, हे आपलं म्हणजे प्रत्येकाचं कसं असते, वेगवेगळं मत असते. तसंच माझं पण असं मत आहे की जो म्हणजे योग्य उमेदवार हे असेल त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे, जे आपले म्हणजे सत्कार म्हणजे हे लागेल त्याला, लोकशाही बळकट होईल. लोकप्रतिनिधीमध्ये काय गुण बघता तुम्ही? लोकप्रतिनिधीमध्ये त्यांचं वागणं कसं आहे, ते लोकांसोबत कसे बोलतात, कसे बिहेवियर करतात, यावर त्यांचं. मॅम, आपला व्यवसाय काय? मी शिक्षिका आहे जिल्हा परिषदला. म्हणूनच शिक्षिका आहे, तर आम्ही त्यांचा बिहेवियर बघणार आणि त्याच्यानुसार मत देणार. तुमच्या वक्तव्यातनं पण ते जाणवलं की तुम्ही शिक्षिका आहात आणि एकंदरीत बिहेवियर बघून. खरं तर नेता हाच असतो, समस्या ऐकून घेणारा आणि त्या समस्यांवर तोडगा देणारा, असाच नेता आपण निवडायला हवा. तर आपल्यासोबत नितीन दातीर आहेत, आपण त्यांनाही विचारू. तुम्ही लोकप्रतिनिधी बघत असताना काय त्याच्यामध्ये गुण बघता? लोकप्रतिनिधी बघत असताना सर्वात प्रथम तर पक्ष न बघता एक हा किती आपल्या समजा आपल्या आपण जिथे राहतो, ज्या भागातला आपल्याला काही समस्या असतात, तो सोडवणारा आहे की नाही, आणि त्याला प्रतिसाद देऊन. म्हणजे नाहीतर असे खूप लोकप्रतिनिधी आहे काय, निवडून आल्यावर, आमदार खासदार झाल्यावर त्याला असं वाटतं की बा मी महाराजात झालो काय. पण नाही, हे जे तळागाळात राहून सर्वसामान्याशी जे बोलचाल करतात, त्यांच्या समस्या ऐकून घेतात, त्या समस्या निवारणाचा प्रयत्न करतात, त्यांच्या ह्याती काही गोष्टी नसतात पण बऱ्याचशा समस्या त्या सोडू शकतात. नाही सोडू शकलं तर आपलं म्हणजे दुमत न करून घेता त्यांना समर्थन देणं. आणि त्यातल्या त्यात सुलभाताईच्या बाबतीत तर आहेच आहे, म्हणजे जुनं घराणं आहे ते, एकनिष्ठ असलेलं पक्षाशी वगैरे, आणि त्या हिशोबानं त्या काम करत असल्यामुळेच आजच्याही ह्या जनसंवाद यात्रेला तुम्ही जी गर्दी पाहिली असेल त्यावरूनही तुम्हाला दिसत असेल की यांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि असाच प्रतिसाद त्यांना मिळत राहो. आणि या 23 तारखेला जे मतमोजणी होईल तर त्यात माझी इच्छा आहे की सुलभाताई आमदार म्हणून अमरावती शहर जे विधानसभा क्षेत्र आहे त्याचे आमदार राहो, अशी माझी सदिच्छा आहे आणि ते पूर्ण होईलच. मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघून मतदान करता की जो उभा आहे व्यक्ती, समाजकार्य करणारा किंवा नेता म्हणून त्या व्यक्तीकडे बघता की एक पक्ष म्हणून मतदान करता? पक्ष म्हणून अजिबात नाही. इथे मुद्दा आहे की जो उमेदवार उभा आहे तो कशा तऱ्हेनं लोकांमध्ये सुरुवातपासून मिसळत आलेला आहे. असं नाही की बा आमदारसाठी उभं झाल्याबरोबरच त्यानं लोकात मिसळा, पण हे 10, 15, 25 वर्षापासून त्यांचं कसं योगदान आहे समाजाप्रती, त्या एरियाप्रती, त्यांच्या ज्या विधानसभा क्षेत्र आहे त्याच्याप्रती, त्याच्यावरूनच ते ठरवलं जाते. आणि मी तर हेच म्हणेल की पक्ष न बघता
व्यक्तीला बघून आणि व्यक्तीच्या कार्याला बघून आणि व्यक्तीचा स्वभाव बघून. नाही तर असेही खूप आहेत की जे मी पहिले म्हटलंच की तो भाग नसावा, त्यांनीही सर्वसामान्यासारखंच वागावं आणि सर्वसामान्यांना त्यांनी क्रेडिट द्यावं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. एकंदरीत जनमानसातला सामान्य असा व्यक्ती तोच आमचा नेता असावा, जेणेकरून जनसामान्यांच्या समस्या समजेल आणि योग्य तो तोडगा त्यावर काढेल आणि आम्हाला न्याय मिळवून देईल. आमच्या मातीतलाच एक नेता आम्हाला हवा, असं एकंदरीत मत या कांतानगर परिसरातील लोकांचं आहे.